दिवाळी अश्विन मध्य 13 ते कार्तिक शुद्ध 2. श्री गणेशाय नमः. दिवाळी या सणाविषयी मी आपल्याला माहिती सांगत आहे. दिवाळी हा आपला सर्वात मोठा हिंदू धर्माचा सण. याचा खरा आरंभ अश्विन शुद्ध त्रयोदशीने होतो व तो कार्तिक शुद्ध द्वितीयेला संपतो. दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे रांग. या सणात दिवे रांगेने लावले जातात, म्हणून याला दीपावली असे म्हटले जाते. या दीपावली शब्दाचाच अपभ्रंश पुढे दिवाळी असा झाला आहे. या सणाला पुढले अंगण सारून त्यावर बहुरंगी रांगोळी काढली जाते, आकाशकंदील लावले जातात, फटाके उडविले जातात आणि चकल्या, करंज्या, अनारसे यासारखे अनेक तिखट गोड पदार्थ करण्यात येतात. आप्तमित्रांना शुभेच्छा कार्डेही पाठविल्या जातात. आता दिवाळीच्या 17 ऑक्टोबर 2025 रमा एकादशी आणि वसुबारस आहे. वसुबारस म्हणजे गुरुद्वादशी, गोवत्सद्वादशी. गुरुद्वादशी अश्विन कृष्ण द्वादशीला गुरुद्वादशी असे म्हणतात. भगवान दत्तात्रयांचे अवतार श्रीपादसी वल्लभ या दिवशी गंगेत अदृश्य झाले. म्हणजेच सांप्रतच्या काळात श्रीपादसी वल्लभांची या द्वादशीला निर्वाण तिथी मानतात. अश्विन वद्य द्वादशीसी नक्षत्र मृगराज परियेसी श्रीगुरु वैसले निजानंद देशी अदृश्य झाले गंगेत. श्रीपादसी वल्लभ यांचा जन्म पीठापुरी, सध्याचे पीठापुरम या गावी आपळराज व सुमता यांच्या पोटी झाला. हे दत्तात्रेयांचे पहिले अवतार मानले जातात. त्यांची अवतार कथा वर्णिलेली आहे. अखेरचे आयुष्य कुरवरपुरीत व्यतीत केले. येथेच त्यांनी निजानंदी गमन केले. अनेक दत्तक्षेत्रात या दिवशी उत्सव साजरा केला जातो. गोवत्स द्वादशी अश्विन कृष्ण द्वादशीला गोवत्स द्वादशी म्हणतात. यालाच वसुबारस असेही म्हणतात. ही दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. समुद्र मंथनातून 5 कामधेनू निर्माण झाल्या. त्यातील नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. या दिवशी स्त्रिया एकभुक्त राहून सायंकाळी सवत्स धेनूचे पूजन करतात, तिची प्रार्थना करतात. हे सर्वात्मिके आणि सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझी मनोकामना सफल कर, अशी याचना करून तिला गोडधोड करून खाऊ घालतात. उत्तर भारतात या व्रताला वछवांच असे म्हणतात. अश्विन वद्य द्वादशीस गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असून या दिवशी गुरुपूजन व सवत्स धेनूचे पूजन केले जाते. सर्व जगतास आणि मानवजातीस अमूल्य ज्ञानाचा ठेवा देणाऱ्या गुरूंची महती आपण जाणतोच. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वर्षभरात 3 तिथी दिलेल्या आहेत: गुरुपौर्णिमा, गुरुप्रतिपदा व गुरुद्वादशी. या तीनही तिथींचे उद्दिष्ट एकच आहे, ते म्हणजे गुरुपूजन. गुरुद्वादशीला घरी गुरुपूजन करावे. त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी आपणास वेगवेगळ्या पद्धतीने विविध कला शास्त्रे शिकवली आणि आपले जीवन अधिक ज्ञानसमृद्ध बनविले, अशा सर्वांचे मनपूर्वक स्मरण करून त्यांना मनोमन अर्घ्य द्यावे. या दिवशी गायीची देखील तिच्या वासरूसोबत पूजा करण्याची प्रथा आहे. या दिवशी गायींना गोडधोड करून गोग्रास देण्याची पद्धत आहे. हल्ली काही गोठा असणारी मंडळी एकत्र येऊन एखादी गाय तिच्या वासरासह चौकामध्ये बांधून ठेवतात. त्यामुळे सर्वांनाच पूजा करण्याची संधी मिळते. परंतु या गायींना इतके खायला घालतात, त्या मुक्या प्राण्यांना काही समजत नसल्याने त्यांच्याकडून ते पदार्थ जास्त खाल्ले जातात व दुसऱ्या दिवशी त्या बिचाऱ्यांना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे गायींना खायला घालण्याऐवजी एखाद्या भांड्यामध्ये ते सर्व पदार्थ गोळा करावेत
आणि अनाथाश्रमास दान करावे किंवा अन्नदान करण्याऐवजी आपल्या यथाशक्तीनुसार धनदान करावे. त्यामुळे निदान त्या निराधार जीवांना दिवाळीचा पहिला दिवस तरी सुखात जाईल. या द्वादशीत स्त्रिया दिवसभर उपवास करून संध्याकाळी संवत्स धेनूचे पूजन करतात. सायंकाळी सर्व पूजेची तयारी करून पूजेचे ताट संवत्स धेनूपाशी जावे आणि तिची षोडोपचारे पूजा करावी. तिला बाजरी व गूळ इत्यादी पदार्थांचा घास द्यावा. गोग्रास. काही प्रांतांमध्ये धेनू पूजनानंतर बाजरीची भाकरी व गवारीची भाजी करून उपवास सोडण्याची प्रथा आहे. या दिवशी पहिला दिवस असल्याने दिवाळीचा आकाशकंदिलांची पंचोपचार पूजा करून आकाशकंदील लावला जातो. अशी ही वसुबारस 17 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. आता धनतेरस आणि धनत्रयोदशी. गुरुद्वादशी आणि धनत्रयोदशी ही दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. धनत्रयोदशी म्हणजे अश्विन वद्य त्रयोदशी. आपला देश शेतीप्रधान आहे, त्यामुळे पावसाळा संपून घरात शेतीचं पीक आलेलं असतं. येणाऱ्या त्या दिवाळी सणाच्या वेळी घरातलं वातावरण विशेष आनंदमय असतं, चैतन्यमय वातावरण असतं. दिवाळीच्या पहिल्या म्हणजे अश्विन वद्य त्रयोदशीच्या दिवशी धनाची पूजा करण्यात येते, म्हणून तिला धनत्रयोदशी असे म्हणतात. स्त्री ही गृहलक्ष्मी म्हणजे घरातील खरी लक्ष्मी असल्याने बऱ्याच ठिकाणी दिवाळीचे पहिले मंगल स्नान या दिवशी करण्याचा मान स्त्रियांना देण्यात येतो. धनत्रयोदशी. धर्मशास्त्रानुसार यमराजाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी दीपदान केले जाते. या दिवशी घरातील अलंकार, सोने, नाणी स्वच्छ करतात. विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग, द्रव्यनिधी यांची पूजा करतात. हे व्रत अपमृत्यू टाळण्यासाठी केले जाते. या व्रताच्या कथेत यमराजाने सांगितले आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी जे दीपदान करतील त्यांचे मी हमेशा संरक्षण करील. याच दिवशी आयुर्वेदाचे प्रवर्तक धन्वंतरी यांची जयंतीही असते. अश्विन वद्य त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी. व्यापारी व वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा दिवस असतो. धनत्रयोदशीच्या दिवशी व्यापारी लक्ष्मीची म्हणजेच धनाची पूजा करतात, तर वैद्यकीय व्यवसाय करणारे धन्वंतरी या देवतेची पूजा करतात. या दिवशी स्त्रियांचे अभ्यंग स्नान असते. लक्ष्मी पूजेचे साहित्य तांदूळ, 7 सुपाऱ्या, झेंडूची फुले, तेलाच्या पंत्या, गंध, हळदी कुंकू, अक्षता, धूप, दीप, नैवेद्यासाठी धणे व गूळ. धन्वंतरीच्या पूजेसाठी धन्वंतरीची प्रतिमा किंवा प्रतिमा नसल्यास सुपारी. लक्ष्मीची पूजा. या पूजेत रत्ने, अलंकार व द्रव्य यांचा समावेश असतो. प्रथम पाटावर गणेश, योगिनी, लोकपाल, कुबेर, विष्णू, नाग व लक्ष्मी यांच्या नावे तांदूळाच्या ढिगांवर सुपाऱ्या मांडून लक्ष्मीची षोडोपचारे पूजा करावी. धणे व गूळ यांचा नैवेद्य दाखवावा. झेंडूच्या फुलांनी सजावट करावी. कुबेर योगिनीं नागानं सिद्धिरत्नधरं हरिं सर्वद्रव्ययुक्तां लक्ष्मी प्रसन्ना अस्तु सदा मम या मंत्राने प्रार्थना करावी. घरात व दुकानात तेलाच्या पणत्या लावाव्यात. संध्याकाळी दक्षिणेकडे ज्योत करून एक पणती लावून तिची गंध, हळदी कुंकू, अक्षदा, फुले, धूप, दीप, नैवेद्य यांनी पूजा करावी. धन्वंतरीची पूजा. धन्वंतरीची प्रतिमा घेऊन श्री धन्वंतरये नमः या नाममंत्राने षोडोपचार पूजा करावी. पूजेनंतर वैद्यकीय समव्यवसायी मंडळी, रुग्ण आणि आप्तेष्ट यांना फलाहार द्यावा. पूजेनंतर सुपारीवर अक्षता न टाकता ती सुपारी सदैव जतन करून ठेवावी. अशी ही गुरुद्वादशी धनत्रयोदशी 18 ऑक्टोबर 2025 रोजी आहे.